मोर्चाचा, लोकशाही धडक मोर्चाचा। शेखर दादा तुम आगे बढ़ो, शेखर दादा तुम आगे बढ़ो, लोकशाही धडक मोर्चाचा, लोकशाही धडक मोर्चाचा। महेश नागरी पतसंस्थेच्या विरोधात तीव्र आंदोलन, शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन सुरू। नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज, आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा। मालेगाव येथील महेश नागरी सहकारी पतसंस्थेतील हजारो खातेदारांच्या FD व इतर योजनांमध्ये जमा असलेल्या पैशांच्या परतफेडीचा प्रश्न गंभीर बनला असून संबंधित चेअरमन व संचालक मंडळाकडून खातेदारांच्या मागण्यांकडे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप करत लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वाखाली आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। या आंदोलनाला मातामठ तालीम संघाचे अध्यक्ष दिनेश पाटील यांनी पाठिंबा दिला असून मातामठ तालीम संघाने आंदोलनाला आपला सक्रिय पाठिंबा दर्शविला आहे। तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाचे मालेगाव तालुका अध्यक्ष यांनीही या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे। गोरगरीब खातेदारांनी पोटाला टाचा देत एक रुपया जमा करून या पतसंस्थेत आपल्या ठेवी ठेवल्या, मात्र पैसे परत मिळत नसल्याने खातेदारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। खातेदारांना केवळ आश्वासने देऊन बोळवण केली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। या प्रश्नाबाबत खातेदारांनी यापूर्वी अनेक वेळा अर्ज, निवेदने तसेच विविध प्रकारची आंदोलने केली असल्याचे सांगण्यात आले, मात्र संबंधित चेअरमन व संचालक मंडळ या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप संतप्त खातेदारांनी केला आहे। या प्रकरणाची माहिती व तक्रारी DDR अधिकारी यांच्याकडे वारंवार देण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले, मात्र त्यानंतरही अपेक्षित कारवाई होत नसल्याने खातेदारांमध्ये नाराजी वाढली आहे। सभासदांनी संबंधित चेअरमन, संचालक मंडळ तसेच पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या असल्याचेही सांगण्यात आले। काही खातेदारांना पतसंस्थेकडून धमकावले जात असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला आहे। त्यामुळे आपल्या कष्टाच्या पैशांसाठी संघर्ष करणाऱ्या खातेदारांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे। या सर्व पार्श्वभूमीवर संबंधित खातेदारांनी लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखरदादा पगार यांच्याशी संपर्क साधून या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली। त्यानंतर आजपासून मालेगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे। दरम्यान या आंदोलनाला यश मिळाले नाही तर पुढील टप्प्यात नाशिक येथील संबंधित उपनिबंधक कार्यालयासमोर तसेच महामार्गावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेखरदादा पगार यांच्यासह संतप्त सभासदांनी दिला आहे। या आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येने खातेदार व नागरिक उपस्थित होते। आपल्या हक्काच्या पैशांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाची दखल शासन आणि प्रशासनाने तातडीने घ्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। आंदोलनाला अपेक्षित यश मिळाले नाही तर नाशिक येथील संबंधित कार्यालयावर तसेच महामार्गावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी शासन व प्रशासनाची असेल, असा इशारा लोकशाही धडक मोर्चाचे शेखरदादा पगार यांनी दिला आहे। या आंदोलनामध्ये शेखर पगार, शशिकांत पवार, अनिल जाधव, दिनेश पाटील, भरत पाटील, निलेश सोनवणे, प्रशांत सोनजे, मनीष पाटील, मधुकर केदारे, करण भोसले, किशोर गवळी, जितू सोनवणे, समीर कुलकर्णी, भैया पाटील, नकुल गायकवाड, गौरव तायडे, समीर जोशी, रमेश बागुल, सत्यनारायण हेडा, राजेंद्र तुपे, राकेश कचरे, नीलम अग्रवाल, मुकुंद येवले, जितेश जानवेकर, गंगाधर शिरुडे, जितेश जानवेकर, गंगाधर शिरुडे, अनिल जगताप, सुवर्णा जगताप, कल्याणी परदेशी, सोहम अग्रवाल, शकुंतला येवले, गौरव तापडिया, निखिल शहा, योगेश पांडे आदी उपस्थित होते। महेश नागरी पतसंस्थेतील खातेदारांच्या पैशांचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। लोकशाही माझा SP न्यूज, आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा। या महेश नागरी सहकारी पतसंस्थेचं जितेंद्र शेळके यांचं करायचं काय? या जितेंद्र शेळके आव्हाड यांचं करायचं काय? महेश नागरी संस्थेचे DDR श्री जितेंद्र शेळके यांचं करायचं काय? आम्हाला न्याय, आम्हाला न्याय, लोकशाही धडक मोर्चाचा। या DDR जितेंद्र शेळके यांचं करायचं काय? शेखर दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शेखर दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या महेश नागरी संस्थेचं करायचं काय? आमचं DDR जितेंद्र शेळके यांचं करायचं काय? आमचे पैसे परत करा, आमचे पैसे परत करा, लोकशाही धडक मोर्चाचा। महेश नागरी पतसंस्थेवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। महेश नागरी पतसंस्था
पतसंस्थेवर गुन्हा दाखल, झालाच पाहिजे, शेळके साहेबावर गुन्हा दाखल, झालाच पाहिजे, DDR शेळके साहेबावर गुन्हा दाखल, झालाच पाहिजे, महेश नागरी पतसंस्थेवर गुन्हा दाखल. झालाच पाहिजे. असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. असा कसा देत नाही. शेखर दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, शेखर दादा आगे बढ़ो. तुम्हारे साथ हैं. महेश नागरी पतसंस्थेवर गुन्हा दाखल, झालाच पाहिजे, महेश नागरी पतसंस्थेवर गुन्हा दाखल. झालाच पाहिजे. लोकशाही धडक मोर्चाचा, जय असो, लोकशाही धडक मोर्चाचा. जय असो. शेखर दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, शेखर दादा तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. लोकशाही धडक मोर्चाचा, जय असो, लोकशाही धडक मोर्चाचा.